प्रकल्पांचं श्रेय चोरलं जातंय आणि ते लोकांसमोर मांडलं जातंय? मी हा प्रश्न एक चांगला आहे. आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत. आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता. होय, हे आम्ही केलं. याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र मिंद्यांनी केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत. तर आम्ही केल्या. आता म्हणजे मी येताना पाहिलं, जो रिगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे, जी जागा आम्ही सिलेक्ट केली, तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला, त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला, तेही श्रेय मिंदे घेतोय. तर आमची छोटी छोटी कामं आहेत, पण केवढी मोठी कामं तुम्ही केलेत. कैलास पर्वत मोदीजींनी बांधले, का नाही तुम्ही सांगत? गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती, हे तुम्ही का नाही सांगत? अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं. ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं, ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं, जसं अमृत आणलं तसं. आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेताय? ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंद्यांना कोणी ओळखत नव्हतं, तेव्हापासून कोस्टल रोडची प्लॅनिंग, त्याच्या आधी मिडल वैतरणा धरण, त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत, अनेक सुविधा केलेल्या आहेत. ही छोटी छोटी कामं आहेत, त्यांनी केलेली मोठी कामं आहेत. परत एकदा सांगतो, मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा मोदीजींनी आणली, अरबी समुद्र या मिंद्याने आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण, तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे. सगळे विरोधक ईव्हीएम बद्दल शंका घेत होतात, पण आता बिनविरोधचा जो काही धडाका लावलेला आहे, त्या संदर्भात सगळे विरोधक तुम्ही एकत्र येणार आहात का, किंवा काही कोर्टात जाऊन त्या संदर्भात कोर्टात जाऊन काय होणार आहे? विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ही प्रक्रिया, म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरोह होते, त्या आरोहचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा. कोणी कोणी त्यांना फोन केले होते ते काढा. का तोही रेकॉर्ड आता व्हिडिओच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजप्रमाणे नष्ट केलाय, तेही लोकांना कळू द्या. थांबा ना राजभूत. एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे, आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना, आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता, ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाहीये. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय, असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका. याचं कारण आता आपण जे काय करतो आहोत, तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत, तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे. आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन, ज्यावेळेला याहून वाईट ज्यावेळेला होईल, त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या वेळेला करणं गरजेचं असतं. आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना, याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत. मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे. आपण काय पसरवतोय, आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये. मी गेले 10 वर्ष, अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे युपी बिहार करतायत. उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातंय त्या प्रकारचं राजकारण, महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं, महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं, हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी
आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं. नाही, एकच सेकंद जरा मरे, मी थोडंसं काल मुख्यमंत्री बोलले, कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या. त्याच्यापैकी साधारणतः 40 ते 45,000 कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात. उरलेले ज्या आहेत त्या लॉंग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात. आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे, टोलमुक्त. यांचे गल्लीबोळ केली तरी यांचे हे टोल लावतात. नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय, 200 वर्ष त्याला खड्डे पडणार नाही, पण 200 वर्षात तो होणार की नाही अजून माहिती नाहीये. पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत. ठेवी या काही चाटायला नसतात. मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी 100% बरोबर आहे. ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे. साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे, पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात, ठरवले जातात. आज जर माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे. त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. आणि जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे, पण 3 लाख कोटी त्यांना देणीसाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसे हे निवडणुकीला वापरतात, ही माझ्याकडे आलेली माहिती आहे. 3 लाख कोटीचा घोटाळा या खोकासुराने केलेला आहे.